एका मध्यम शहरात नील नावाचा तरुण राहत होता. बाहेरून यशस्वी, आतून मात्र कायम अस्वस्थ. नोकरी चांगली होती, लोक ओळखायचे, पण रात्री झोप येत नसे. डोक्यात सतत एकच प्रश्न, हेच का सगळं? तो देवावर रागावलेला नव्हता, पण देवावर विश्वासही उरला नव्हता. एक रविवारी सकाळी सहजच तो घराबाहेर पडला. मोबाईल बंद केला. कुठे जायचं हे ठरवलंच नव्हतं. चालत चालत तो एका जुन्या स्मशानाच्या शेजारी असलेल्या छोट्या मंदिराजवळ आला. लोक टाळत असलेली जागा. तो आत गेला नाही, फक्त बाहेर उभा राहिला. तेवढ्यात एक वृद्ध माणूस पायऱ्या झाडत होता. चेहऱ्यावर शांत हास्य. नीलने सहज विचारलं, इथे बसून भीती नाही वाटत का? वृद्ध हसला. भीती उरली असती तर मी इथे असतोच कशाला? नील थांबला. पुढचे काही मिनिटं दोघं गप्प उभे होते. मग त्या वृद्धाने विचारलं, तू काय शोधतोयस? नीलला उत्तर देता आलं नाही. तो पहिल्यांदाच स्वतःकडे पाहत होता. त्या दिवशी नील तिथून निघताना वेगळाच होता. काही मिळालं नव्हतं, पण काही सुटलं होतं. पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तिथे गेला. मंदिरात नाही, त्या माणसाकडे. हळूहळू तो दर रविवारी जाऊ लागला. ना प्रवचन, ना उपदेश, फक्त दोन माणसं आणि थोडी शांतता. एक दिवस नील म्हणाला, माझं आयुष्य हाताबाहेर गेलंय असं वाटतं. वृद्ध शांतपणे म्हणाला, हात घट्ट असेल तर सगळंच दुखतं. त्या रात्री नील झोपला. खूप दिवसांनी आजही तो त्या मंदिराजवळ जातो, मोबाईल बंद करून. कधी बोलतो, कधी फक्त उभा राहतो. तो म्हणतो, मी देवाला भेटलो की नाही माहीत नाही, पण स्वतःला नक्की भेटलो. नीलचं त्या जागेशी नातं आता सवयीचं झालं होतं. रविवार आला की तो मोबाईल बंद करायचा. घाई नाही, उद्देश नाही. फक्त चालत चालत त्या मंदिराजवळ जायचा. वृद्ध माणूस तिथे असायचाच असं नाही. कधी असे, कधी नसे, पण नील बसायचा तरीही. एक दिवस तो आला, पण आज वृद्ध नव्हता. नील तिथेच बसून राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, मी माणसासाठी नाही, त्या शांततेसाठी येतो. तेवढ्यात मागून आवाज आला, आज तुला प्रश्न नाहीयेत? नील दचकला. वृद्ध माणूस हसत उभा होता. नील म्हणाला, प्रश्न आहेत, पण उत्तराची घाई नाही. वृद्ध मान हलवून म्हणाला, मग बदल सुरू झालाय. त्या दिवशी नीलने पहिल्यांदाच विचारलं, तुम्ही इथे रोज का येता? वृद्ध क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, माझा मुलगा इथेच जाळला गेला. नील स्तब्ध झाला. वृद्ध पुढे म्हणाला, पहिल्यांदा इथे आलो तेव्हा राग होता, देवावर, जगावर. पण एक दिवस लक्षात आलं, दुःख पळून जात नाही, बसून राहिलं की विरघळतं. त्या वाक्यानं नील हादरला. त्या रात्री नील घरी गेला, पण झोप लागली नाही. डोळे मिटले की स्मशान, मंदिर, शांत वृद्ध चेहरा समोर यायचा. पुढच्या आठवड्यात नील एका मित्राच्या अंत्यविधीस गेला. पहिल्यांदाच त्याने मृत्यूकडे पळून न पाहता थांबून पाहिलं. तो घरी परतताना मनात म्हणाला, कदाचित आयुष्य घाबरवायला नाही, जाग करायला येतं. त्या दिवसापासून नील थोडा थोडा बदलत गेला. काम तेच, आयुष्य तेच, पण मनात एक नवी जागा तयार झाली. तो अजूनही त्या वृद्धाला भेटतो, पण आता प्रश्न विचारायला नाही, शांत बसायला. एक रविवार असा आला की नील खूप अस्वस्थ होता. कामावर मोठी चूक झाली होती. लोकांसमोर त्याची चेष्टा झाली. जुनी भीती पुन्हा वर आली, मी अपुरा आहे. तो नेहमीप्रमाणे त्या मंदिराजवळ गेला. आजही मोबाईल बंद. वृद्ध माणूस आधीच तिथे बसलेला होता, डोळे मिटून. नील काही न बोलता बाजूला बसला. पहिल्यांदाच शांतता त्याला बोचत होती. थोड्या वेळाने नीलच म्हणाला, मी सगळं योग्य करतो, तरीही अपयश का? वृद्धाने डोळे उघडले नाहीत. तो शांतपणे म्हणाला, योग्य आणि यश यांचा काही संबंध नसतो. नील गोंधळला. मग काय अर्थ आहे प्रयत्नांचा? वृद्ध हळूच हसला. प्रयत्न परिणामासाठी नसतात, ते तुला तयार करण्यासाठी असतात. तो शब्द नीलच्या आत खोलवर उतरला. त्या दिवशी वृद्धाने पहिल्यांदाच नीलला आत मंदिरात नेलं. आत फार काही नव्हतं, एक छोटा दिवा, शांत भिंती, जुन्या घंटा. वृद्ध म्हणाला, लोक देव शोधायला इथे येतात, मी स्वतःला सोडायला येतो. नील स्तब्ध झाला.
त्या रात्री नील घरी परतला तेव्हा त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. पहिल्यांदाच दोष शोधण्यासाठी नाही, ओळखण्यासाठी. पुढच्या आठवड्यात वृद्ध आजारी होता. नील त्याला भेटायला गेला. पायऱ्यांवर बसून त्याने वृद्धाचा हात धरला. वृद्ध म्हणाला, मी तुला काही दिलं नाहीये, फक्त तुझं ओझं तुलाच दिसायला मदत केली. नीलच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी त्याला जाणवलं, खरा गुरु तो नाही जो उत्तर देतो, खरा गुरु तो आहे जो प्रश्न शांत करतो. वृद्ध बरा झाला, पण नील बदलला. आजही तो त्या जागी जातो. कधी वृद्ध असतो, कधी नसतो, पण आता फरक पडत नाही. कारण नीलला कळलं आहे, शांतता कुणाकडून मिळत नाही, ती आपण थांबलो की आपोआप सापडते. काही आठवडे गेले. नीलचं आयुष्य बाहेरून तसंच होतं, पण आत काहीतरी हलत होतं. कामावर तो आता कमी बोलायचा, जास्त ऐकायचा. लोकांना वाटायचं तो उदास आहे, खरं तर तो थांबलेला होता. एक रविवार आला. नील त्या मंदिराजवळ गेला, पण आज वृद्ध माणूस नव्हता. तो थांबला, बसला, बराच वेळ वाट पाहिली. शेवटी मंदिरातला पुजारी बाहेर आला. त्याने हळू आवाजात विचारलं, तू त्या आजोबांना शोधतोयस का? नीलने मान हलवली. पुजारी म्हणाला, ते काल रात्री गेले. नीलच्या छातीत काहीतरी घट झालं. मृत्यूची बातमी नव्हती ती रिकामी झालेली जागा होती. नील काहीच बोलला नाही. तो पिंपळाखाली बसला. पहिल्यांदाच त्या शांततेत वेदना होती. मनात प्रश्न आला, आता मी कुणाकडे येणार? आणि लगेचच त्या वृद्धाचा आवाज आठवला, मी तुला काही दिलं नाही, फक्त तुझं ओझं तुलाच दाखवलं. नीलला अचानक समजलं, तो माणूस जाण्यासाठीच आला होता, थांबवण्यासाठी नाही. त्या दिवशी नील बराच वेळ तिथे बसून राहिला. आणि उठताना त्याने पहिल्यांदाच काही केलं. तो मंदिर झाडू लागला, पायऱ्या साफ केल्या, दिवा नीट लावला. कोणी सांगितलं नव्हतं, गरज वाटली म्हणून केलं. पुढच्या आठवड्यात एक तरुण तिथे आला. तो गोंधळलेला दिसत होता. नीलकडे पाहून म्हणाला, इथे बसलं की काहीतरी हलकं वाटतं का? नील हसला आणि वृद्धाच्या शब्दांतच म्हणाला, उत्तर मिळत नाहीत, प्रश्न शांत होतात. तो शब्द बोलताना नील थांबला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, मी पुढे गेलो आहे. त्या संध्याकाळी तो निघताना मागे वळून पाहिला. मंदिर तेच होतं, पिंपळ तोच होता, पण आता तो जागा नव्हती, ती जबाबदारी होती. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच मी तुला दाखवीन की सगळ्यात महत्त्वाचं अजून बाकी आहे. जेव्हा तुला वाटेल की आता मार्ग संपला, तेव्हाच मी नवा रस्ता उघडीन. कारण तू माझी आहेस, आणि ज्याला मी धरून ठेवलं आहे, त्याला कोणीही तोडू शकत नाही. तुझं आयुष्य केवळ संघर्षाची कथा नाही, ती श्रद्धा, संयम आणि विजयाची कथा आहे. आणि या कथेत मी प्रत्येक पानावर तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घे, मन शांत होईल, भीती दूर जाईल, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागेल. तू कधीही एकटी नव्हतीस, फक्त तुला तसं वाटत राहिलं. आयुष्याच्या गर्दीत, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात, अपेक्षांच्या दबावात तू स्वतःलाच विसरलीस, पण मी मात्र तुला कधी विसरलो नाही. जेव्हा तुझ्या ओठांवर हास्य होतं आणि मनात वेदना असतात, तेव्हा त्या वेदना मला स्पष्ट ऐकू येतात. तू लोकांसमोर मजबूत दिसतेस, पण आतून कोसळलेली असतेस, तेव्हा मीच तुझ्या तुटलेल्या मनाला हळूच सावरतो. कुणी विचारलं नाही तरी, कुणी समजून घेतलं नाही तरी, तुझ्या शांततेत लपलेला आक्रोश मला कळतो. तू घाबरत नाहीस, कारण प्रत्येक भीतीच्या मागे माझं नाव उभं आहे. तू थांबत नाहीस, कारण जेव्हा तुला वाटतं आता पाय पुढे सरकणार नाहीत, तेव्हा मीच तुला उचलून पुढे नेत असतो. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपमानाने, प्रत्येक अपयशाने तुला कमजोर केलं नाही, उलट तुला आतून मजबूत केलं. लोकांना फक्त तुझं आजचं चित्र दिसतं, पण मला तुझा पूर्ण प्रवास दिसतो. किती वेळा तू हार मानायच्या उंबरठ्यावर आलीस, आणि किती वेळा फक्त माझ्या नावावर उभी राहिलीस, याची मला पूर्ण जाणीव आहे. तू रडलीस तेव्हा तुझे अश्रू कुणाला दिसले नाहीत, पण ते जमिनीवर पडायच्या आधीच मी त्यांना पुसलं. तू थकलीस तेव्हा कुणी हात दिला नाही, पण माझा आधार तुझ्या श्वासात मिसळलेला होता. काही वेळा मी शब्दांत बोललो नाही, कारण तुला शब्दांपेक्षा ताकद हवी होती.
काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला स्वतःला ओळखायची वेळ देणं गरजेचं होतं. माझी प्रत्येक कृती तुला समजेलच असं नाही, पण ती तुझ्याच भल्यासाठी असते हे मात्र नक्की. आयुष्याने तुला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं लगेच मिळाली नाहीत, पण त्या शोधात तू जी झालीस तीच तुझी खरी कमाई आहे. संकट आली, थांबली, पुन्हा आली, पण तू मात्र अजून उभी आहेस, श्वास घेत आहेस, स्वप्न पाहत आहेस. हेच माझं चमत्कार आहे. मी तुला श्रीमंत केलं नाही कदाचित, पण मी तुला तुटू दिलं नाही. मी तुला लगेच सुख दिलं नाही कदाचित, पण मी तुला स्वतःवरचा विश्वास हरवू दिला नाही. तू जेव्हा माझं नाव घेतेस तेव्हा फक्त प्रार्थना होत नाही, तेव्हा तुझं मन माझ्याशी जोडलं जातं. तुझ्या विचारांची गोंधळ शांत होतो, तुझ्या हृदयावरचं ओझं हलकं होतं. माझं नाव म्हणजे जादू नाही, पण ते तुझ्या आतली शक्ती जागी करतं. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा माझं नावच तुझ्यासाठी दरवाजा बनतं. जेव्हा अंधार गडद होतो तेव्हा माझं नावच पहाटीचा किरण बनतं. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. आयुष्यात जेव्हा सगळं विरुद्ध जातं तेव्हा माणूस स्वतःलाच दोष देतो, पण हेच क्षण सर्वात महत्त्वाचे असतात. कारण अपयश हे तुला तोडायला नाही तर घडवायला येतं. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी असते. आज जे कठीण वाटतंय ते उद्याचं बळ बनणार आहे. त्यामुळे परिस्थितीला शत्रू मानू नकोस, तिला गुरु माननी. शांत राहा, संयम ठेव आणि चालत राहा. कारण थांबलेल्यांना मार्ग मिळत नाही, चालणाऱ्यांनाच दिशा सापडते. विश्वास ठेव, वेळ बदलतो आणि जो टिकून राहतो तोच जिंकतो. जेव्हा कुणीच समजून घेत नाही तेव्हा वाटतं आपण एकटे आहोत, पण खरं सांगायचं तर त्या एकांतातच खरी शक्ती दडलेली असते. देव, नशीब किंवा नियती जे नाव दे, पण काहीतरी अदृश्य सोबत असतं. फक्त आवाज कमी करून ऐकायला शिकलं पाहिजे. प्रत्येक पडझडीनंतर उभं राहायचं सामर्थ्य तुला दिलं गेलंय. म्हणून रडून थांबू नकोस, शांत हो आणि पुन्हा सुरुवात कर. कारण तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते तर आत्ताच घडायला सुरुवात झाली आहे. जग तुझ्यावर विश्वास ठेवेल की नाही याची वाट पाहू नकोस. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच चमत्कार घडायला सुरुवात होते. सुरुवातीला भीती वाटेल, लोक हसतील, अडथळे येतील, पण लक्षात ठेव, प्रत्येक मोठी गोष्ट सुरुवातीला अशक्यच वाटते. स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्यात जे आहे ते तुलाच शोधायचं आहे. एक पाऊल आज टाक, पुढचा मार्ग आपोआप उघडेल. वेळ कोणासाठी थांबत नाही. जो आजचा दिवस वाया घालवतो तो उद्याला दोष देतो, आणि जो आजचा दिवस घडवतो त्याचं उद्याचं आयुष्य घडतं. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून तयार होतं. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा निर्णय, आजची मेहनत, आजची शिस्त हेच तुझं भविष्य ठरवणार आहेत. आरडाओरड करणारे लगेच दिसतात, पण शांत राहणारे खूप दूर जातात. शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा विचार स्पष्ट होतात, निर्णय योग्य होतात. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देऊ नकोस. काही गोष्टी सोडून दे, काही सहन कर आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ आली की शांत माणूसही इतिहास घडवतो. आयुष्य जेव्हा सतत परीक्षा घेतं तेव्हा माणूस विचारतो, माझंच का?
पण सत्य हे आहे की आयुष्य सगळ्यांची परीक्षा घेतं, फक्त प्रश्न वेगळे असतात. जे हार मानतात ते स्वतःला संपवतात, जे टिकून राहतात ते स्वतःला घडवतात. प्रत्येक अपयश तुला एक गोष्ट शिकवायला येतं. तू किती मजबूत आहेस हे तुलाच माहीत नव्हतं. आज तुझ्याकडे जे नाही ते उद्या तुझ्याकडे येणारच आहे. पण त्यासाठी आज तुझ्या संयमाची किंमत मोजावी लागेल. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर चालेल, कारण तू स्वतःवर विश्वास ठेवला की बाकी सगळं गौण ठरतं. थांबू नकोस. हळू चाल, पण थांबू नकोस. कारण चालणारा माणूसच शेवटी जिंकतो. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळे चुकीचे आहेत आणि आपण बरोबर. तर कधी वाटतं सगळे बरोबर आहेत आणि आपणच चुकीचे. दोन्ही वेळेला शांत राहणं गरजेचं असतं. प्रत्युत्तर देऊन सगळं जिंकता येत नाही. काही लढाया मौनाने जिंकायच्या असतात. आज लोक तुला कमी लेखत असतील, आज तुझी खिल्ली उडवत असतील, तर त्यांना करू दे. वेळ खूप बोलकी असते. आज नाही, पण उद्या ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. आणि ते उत्तर इतकं स्पष्ट असेल की शब्दांची गरजच उरणार नाही. लोक यश पाहतात, संघर्ष नाही. लोक शेवटचा टप्पा पाहतात, सुरुवात नाही. पण लक्षात ठेव, तुझा संघर्षच तुला वेगळं बनवतो. जे सहज मिळतं त्याची किंमत नसते, जे झगडून मिळतं त्याचीच किंमत असते. आज तू थकलेला असशील, मनातून तुटलेला असशील, पण तरीही तू उभा आहेस. हेच तुझं मोठं यश आहे. तू अजून हरलेला नाहीस. जोपर्यंत तू प्रयत्न करतोयस तोपर्यंत तू स्पर्धेत आहेस. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू श्वास घेतेस तेव्हा तू एकटी नसतेस. तू थकतेस तेव्हा सुद्धा कुणीतरी तुझ्यासोबत चालत असतो. तुला कधी जाणवत नाही, पण प्रत्येक अडचणीच्या क्षणी तुला सावरणारी एक शक्ती कायम जवळ असते. तू चालायला लागलीस तेव्हा मी तुझ्या पहिल्या पावलावर होतो. तू घसरलीस तेव्हा तुला उभं करण्यासाठी मी तिथेच होतो. तू पुन्हा चालायला धजावलीस कारण तुला आतून कुणीतरी आधार दिला. तो आधार म्हणजे मीच आहे. आयुष्य सोपं नाही. प्रत्येक दिवस आनंद घेऊन येत नाही. कधी सकाळी उठताना मन जड असतं, कधी रात्री डोळ्यात पाणी घेऊन झोप येते, कधी लोक जवळ असतात पण मन एकटं वाटतं. पण या सगळ्यातही तू टिकून राहिली आहेस. तू आजही उभी आहेस. हे सहज झालेलं नाही, हे तुझ्या आतल्या बळामुळे झालं आहे. तू रडलीस कारण तू कमजोर नव्हतीस, तू खरी होतीस. तू दुःखी झालीस कारण तू मनापासून अपेक्षा ठेवल्यास. तू गप्प राहिलीस कारण शब्द अपुरे पडले. पण या प्रत्येक क्षणी मी तुझ्याजवळच होतो. मी तुला कधीच सोडलं नाही. लोक गेले, वचने तुटली, नाती बदलली, पण मी तिथेच राहिलो, शांतपणे, न बोलता, पण ठामपणे. तू जेव्हा म्हणालीस आता बस, तेव्हा तुला पुढे ढकलणारी शक्ती मीच होतो. तू जेव्हा म्हणालीस आता नाही जमत, तेव्हा तुला दुसऱ्या दिवशी उठायला लावणारी आशा मीच होतो. तुला वाटतं तू सगळं एकटी करतेस, पण प्रत्येक वेळी तू कोसळायच्या आधी सावरलीस. ते योगायोग नव्हते, ती माझी उपस्थिती होती. मी कधीच गोंगाट करत नाही. मी शांत असतो, पण योग्य वेळी योग्य वाट दाखवतो. म्हणूनच तू आजही संपलेली नाहीस. तू थोडी थांबलीस, हे चूक नाही. थांबणं म्हणजे हार मानणं नसतं. थांबणं म्हणजे श्वास घेणं नसतं. आणि श्वास घेतलास की पुढचा प्रवास सुरू होतो. तू स्वतःला कमी लेखू नकोस. तुला कल्पनाही नाही तू किती दूर येऊन पोहोचली आहेस. तुझ्या आत इतकी सहनशक्ती आहे, जी तुलाच अजून पूर्ण कळलेली नाही. मी तुझ्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा ठेवत नाही. मला फक्त तुझा प्रयत्न दिसतो, तुझी प्रामाणिक झुंज दिसते, आणि तीच माझ्यासाठी पुरेशी आहे. फक्त माझं नाव घे, मोठ्याने नाही, मनातून. जेव्हा सगळे आवाज बंद होतात, तेव्हा मनातून घेतलेलं नावच खरी ताकद देतं. अडचणी लगेच नाही, पण नक्की दूर होतील, कारण वेळ प्रत्येकाला तपासते, पण जे टिकतात त्यांनाच पुढे नेते. तू आज जिथे आहेस, तो शेवट नाही, तो एक टप्पा आहे, आणि पुढचा टप्पा तुझी वाट पाहतोय. म्हणून आज थकली असशील तर चालेल, आज शांत असशील तर चालेल, आज उत्तर नसेल तरी चालेल,
पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, कारण तू एकटी नाहीस. मी तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि कायम. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू रडलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू दुःखी झालीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू गप्प राहिलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मी पाहतोय. तुझ्या प्रत्येक संकटात मी सोबत आहे. तुझा हात सोडलेला नाही. तू जरी एकटी वाटलीस तरी मी आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे. तुझ्या प्रत्येक चुकीत मी आहे, फक्त शिकण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, फक्त आनंद घेण्यासाठी. तुझ्या प्रत्येक थकव्याच्या क्षणी मी आहे, फक्त उभं राहण्यासाठी. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणी मी आहे, फक्त मार्ग दाखवण्यासाठी. तू जेव्हा म्हणतेस मी हरले, मी तिथे आहे तुला सांगण्यासाठी तू हरलेली नाहीस. तुझ्या मनात जे घाबरते, मी तिथे आहे तुला शांत करण्यासाठी. तुझ्या मनात जे घडते, मी तिथे आहे तुला समजून घेण्यासाठी. तुझ्या अंतरंगात जे गडबडते, मी तिथे आहे तुला धीर देण्यासाठी. तुझ्या जीवनात जे बदलायचं आहे, मी तिथे आहे तुला दिशादर्शन करण्यासाठी. तू जेव्हा थकतेस, मी तुला पुढे ढकलतो. तू जेव्हा थांबतेस, मी तुला चालायला शिकवतो. तू जेव्हा रडतेस, मी तुला हसवतो. तू जेव्हा गप्प राहतेस, मी तुला शब्द देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, जेणेकरून तू चुकीच्या दिशेने जाणार नाहीस. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे, जेणेकरून तू गोंधळलेली राहणार नाहीस. तुझ्या प्रत्येक भावनेत मी आहे, जेणेकरून तू खोट्या आशेवर विसंबणार नाहीस. तू जेव्हा धैर्य गमावतेस, मी तुला ताकद देतो. तू जेव्हा स्फुरण गमावतेस, मी तुला प्रेरणा देतो. तू जेव्हा थकतेस, मी तुला विश्रांती देतो. तू जेव्हा मागे हटायला तयार असतेस, मी तुला पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी आहे, तुला साध्य करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपेक्षेत मी आहे, तुला मार्गदर्शन करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, तुला आनंद वाटण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपयशात मी आहे, तुला शिकवण्यासाठी. तू जेव्हा आत्मसंशयात पडतेस, मी तिथे आहे, तुला आत्मविश्वास देण्यासाठी. तू जेव्हा थकतेस, मी तिथे आहे, तुला उभं राहण्यासाठी. तू जेव्हा रडतेस, मी तिथे आहे, तुला सांत्वन देण्यासाठी. तू जेव्हा चुकतेस, मी तिथे आहे, तुला सुधारण्यासाठी. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे, तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे, तुला प्रोत्साहित करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आहे, तुला टिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक आघातात मी आहे, तुला उभं राहण्यासाठी. तू जेव्हा विश्वास हरवतेस, मी तिथे आहे, तुला पुन्हा विश्वास देण्यासाठी. तू जेव्हा धैर्य हरवतेस, मी तिथे आहे, तुला धैर्य देण्यासाठी. तू जेव्हा आशा हरवतेस, मी तिथे आहे, तुला आशा देण्यासाठी. तुझ्या प्रत्येक रात्रीत मी आहे, तुला शांती मिळण्यासाठी. तुझ्या प्रत्येक दिवसात मी आहे, तुला ऊर्जा मिळण्यासाठी. तुझ्या प्रत्येक प्रवासात मी आहे, तुला मार्गदर्शन करण्यासाठी. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आहे, तुला टिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, तुला आनंद देण्यासाठी. तुझ्या प्रत्येक अपयशात मी आहे, तुला शिकवण्यासाठी. तू जरी गमावलेली वाटलीस, मी तिथे आहे, तुला पुन्हा उभं करण्यासाठी. तू जरी हरवलेली वाटलीस, मी तिथे आहे, तुला मार्ग दाखवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू श्वास घेतेस तेव्हा तू एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकलीस तरी मी तुझ्या सोबत चालत आहे, तुला उभं राहायला सामर्थ्य देतो. तू रडलीस, तू दुःखी झालीस, तू गप्प राहिलीस, तरी मी तिथेच आहे, तुला सांत्वन देण्यासाठी, तुला हसवण्यासाठी, तुला पुन्हा पुढे जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी, प्रत्येक संकट, प्रत्येक अपयश मी पाहतोय आणि मी तुला त्यातून बाहेर काढतोय, तुला शिकवतोय, तुला मजबूत करतोय. तू जरी त्रासलेल्या क्षणी हात सोडला, मला दिसत नाही असं वाटलं, तरी मी तिथेच होतो, तुला पुढे घेऊन जाण्यासाठी. विश्वास ठेव,
तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा थकतेस, मी तुला उभं करतो. तू जेव्हा रडतेस, मी तुला सांत्वन देतो. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाच्या क्षणी मी आहे. आणि तुझ्या प्रत्येक यशाच्या क्षणी मी आहे. तुझ्या प्रत्येक चुकीच्या पावलावर मी आहे. तुला योग्य दिशेने मार्ग दाखवण्यासाठी, तुला पुन्हा उभं करण्यासाठी, तुला प्रत्येक वेळी शिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी आहे. तुला ते साध्य करण्यासाठी, तुला उंच झेप घेण्यासाठी, तुला विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी. तुझ्या प्रत्येक रात्रीत मी आहे. तुला शांत झोप मिळावी म्हणून. तुझ्या प्रत्येक दिवसात मी आहे. तुला ऊर्जा मिळावी म्हणून. तुझ्या प्रत्येक प्रवासात मी आहे. तुला योग्य मार्ग सापडावा म्हणून. तू जेव्हा थकतेस, मी तुला उभं ठेवतो. तू जेव्हा घाबरतेस, मी तुला धैर्य देतो. तू जेव्हा हरवतेस, मी तुला मार्ग दाखवतो. तू जेव्हा थांबतेस, मी तुला पुन्हा चालायला शिकवतो. तू जरी स्वप्न विसरलीस, तू जरी आशा हरवलीस, तू जरी विश्वास हरवला असला तरी मी तिथे आहे. तुला पुन्हा प्रेरणा देण्यासाठी, तुला पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी, तुला पुन्हा जीवनात चालायला शिकवण्यासाठी. तुझ्या आयुष्यात जेव्हा अंधार जास्त वाटतो, तेव्हा समजून घे की प्रकाश जवळच आहे. कारण अंधार कधीच कायम राहत नाही, तो फक्त तुला आतून मजबूत करण्यासाठी येतो. तू जेव्हा स्वतःला विचारतेस की मी एवढं का सहन करते, तेव्हा लक्षात ठेव, सहन करणाऱ्यांनाच पुढे जाऊन जग वेगळ्या नजरेने पाहण्याचं सामर्थ्य मिळतं. आयुष्य तुला वारंवार खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, लोक तुला कमी लेखतील, परिस्थिती तुला थकवेल, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद आधीच तुझ्या आत ठेवलेली आहे. तू आज जिथे आहेस, तो अपयशाचा टप्पा नाही, तो शिकण्याचा काळ आहे. कारण जे शिकतात तेच पुढे उंच उडतात आणि जे हार मानतात ते तिथेच थांबतात. कधी कधी शांत राहणं खूप जड जातं, पण लक्षात ठेव, शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःला सावरत असतो आणि योग्य वेळेची वाट पाहत असतो. तुझ्या डोळ्यात आलेलं प्रत्येक पाणी वाया गेलेलं नाही, त्या प्रत्येक अश्रूने तुला थोडं अधिक मजबूत केलं आहे, थोडं अधिक समजूतदार केलं आहे. तू ज्या लोकांसाठी खूप केलंस आणि त्यांनी तुला सोडलं, त्याच लोकांनी तुला एक महत्त्वाची शिकवण दिली, स्वतःला शेवटी कधीच विसरायचं नाही. आयुष्य सोपं असतं तर प्रत्येक जण जिंकलाच असता, पण आयुष्य कठीण आहे म्हणूनच जिंकणाऱ्यांची किंमत जास्त असते. तू जेव्हा म्हणतेस आता नाही जमत, तेव्हा तो शेवट नसतो, तो फक्त थोडा थांबण्याचा क्षण असतो, कारण थांबलेली माणसंही पुन्हा चालू शकतात. तुला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं नाही, कधी कधी स्वतःचीच साथ पुरेशी असते, कारण स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात मोठा आधार असतो. तू आज कमी वाटत असशील, पण उद्या हाच अनुभव तुला इतरांसाठी प्रेरणा बनवणार आहे, कारण दुःख सहन केलेली माणसं इतरांच्या वेदना ओळखतात. तू ज्या गोष्टीसाठी झगडतेस, ती गोष्ट तुला लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ती मिळेल, आणि तेव्हाच तुला कळेल की उशीर का झाला होता. आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करतं, पण मोडायचं की नाही हे तुझ्या हातात असतं, कारण तुझं मन जितकं मजबूत, तितकं आयुष्य कमी जड. तू एकटी वाटलीस तरी घाबरू नकोस, कारण एकांतातच माणूस स्वतःला सापडतो, आणि स्वतःला सापडलेला माणूस हरत नाही. तुझ्या आत असलेली ताकद तुलाच अजून पूर्ण कळलेली नाही, कारण ती संकटांच्या वेळीच बाहेर येते, आणि तीच तुला पुढे घेऊन जाते. तू आज जरी गप्प असशील, तरी तुझी शांतता तुझ्या संघर्षाची साक्ष आहे, कारण बोलणं सोपं असतं, सहन करणं कठीण असतं. आयुष्य तुला प्रश्न विचारतंय, उत्तर आत्ताच देणं गरजेचं नाही, कधी कधी वेळच उत्तर देतो आणि ते उत्तर सगळ्यांना शांत करतं. तू पडलीस तरी हरकत नाही, पण उठायचं विसरू नकोस, कारण प्रत्येक पडझड तुला चालायला आणखी चांगलं शिकवते. तुझ्या आजची आशा अजून जिवंत आहे, तीच तुझं खरं बळ आहे, कारण आशा संपली की माणूस आतूनच हरतो. आजचा दिवस कठीण असेल, उद्याचा थोडा सोपा असेल, पण जो आज टिकतो तोच उद्या बदल पाहतो. आयुष्य तुला त्रास देण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी कठीण होत जातं, कारण सोप्या मार्गाने चालणारी माणसं कधीच स्वतःला ओळखत नाहीत.
प्रत्येक अडचण तुला आतून थोडं अधिक मजबूत करते, थोडं अधिक समजूतदार बनवते आणि हळूहळू तुला असा माणूस घडवते जो उद्या कुठल्याही वादळात उभा राहू शकतो. आज जे तुझ्यासोबत घडतंय ते अन्याय वाटत असलं तरी उद्या तेच अनुभव तुझी ओळख बनणार आहेत, कारण संघर्षातून आलेली माणसं कधीच पोकळ नसतात. थकणं म्हणजे संपणं नसतं, थकणं म्हणजे तू प्रामाणिकपणे झगडली आहेस याचा पुरावा असतो. कधी कधी थोडा वेळ थांबणं, गप्प बसणं, स्वतःशीच लढणं हेही गरजेचं असतं, कारण यात शांततेत मन पुन्हा उभं राहतं. आज तू जरी म्हणत असशील बस आता, तरी लक्षात ठेव, हा शेवट नाही, हा फक्त श्वास घेण्याचा क्षण आहे, आणि श्वास घेतल्यानंतर माणूस पुन्हा चालू शकतो. तुला वाटत असेल सगळं तूच एकटी करतेयस, पण खरं सांगायचं तर तुला न दिसणारा आधार नेहमी तुझ्यासोबत आहे. जेव्हा सगळे हात सुटतात तेव्हा आतून एक आवाज तुला थांबू देत नाही, तो आवाज तुला पुढे चालायला भाग पाडतो. तो आवाज म्हणजेच तुझ्या आतली ताकद. तू एकटी वाटलीस तरी हरकत नाही, कारण एकांतातच माणूस स्वतःला शोधतो आणि स्वतःला सापडलेला माणूस कधीच हरत नाही. आजचा काळ कठीण आहे म्हणून उद्याचाही तसाच असेल असं नाही. वेळ सगळ्याची किंमत वसूल करतो, सहन केलेल्यांना ताकद देतो आणि टिकून राहिलेल्यांना संधी. म्हणून घाई करू नकोस, तक्रार करू नकोस, फक्त टिकून राहा. जे टिकतात त्यांच्यासाठी वेळ आपोआप बदलतो आणि एक दिवस येतो जिथे आजचं दुःख आठवण बनतं आणि समाधान पुढे उभं राहतं. देव म्हणतात तू मला सतत शोधतोस कारण तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर गेलो आहे, पण खरं सांगू का, तूच स्वतःपासून दूर गेलास म्हणून मी तुला दूर वाटतो. तू रोज काहीतरी मिळवण्याच्या मागे धावतोस, पण जे आहे ते धरून ठेवण्याची शांतता शिकलेला नाहीस. मी तुला देणं थांबवलं असं तुला वाटतं, पण प्रत्यक्षात मी तुला पक सोडायला शिकवत असतो. तू ज्या गोष्टीला सुरक्षितता म्हणतोस ती अनेकदा तुझी भीती असते, आणि ज्या गोष्टीला धोका म्हणतोस त्यातच तुझी वाढ लपलेली असते. मी तुला अस्वस्थ करतो कारण अस्वस्थतेशिवाय तू बदलत नाहीस, आणि बदलाशिवाय तू जिवंत राहत नाहीस. तू स्थिरतेला सुख समजतोस, पण स्थिरता अनेकदा थांबलेलं आयुष्य असतं, वाहण्यातच शुद्धता असते. मी तुला ढवळतो, मोडतो, रिकामं करतो कारण जुन्या साच्यात तू बसत नाहीस. तू लोकांना दोष देतोस, परिस्थितीला दोष देतोस, नशिबाला दोष देतोस, पण स्वतःकडे पाहण्याचं धैर्य अजून तयार झालेलं नाही. मी तुला दोष देत नाही, मी तुला जबाबदारी देतो, कारण जबाबदारी स्वीकारली कीच तू मोठा होतोस. तू ज्या वेदनेपासून पळतोस तीच वेदना तुला खोल बनवते, आणि खोलीशिवाय माणूस उथळच राहतो. तू हसतोस कारण तुला मजबूत दिसायचं असतं, पण मी तुला रडू देतो कारण अश्रूंमधूनच तुझं ओझं वितळतं. तू लोकांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला अडकवतोस आणि मग म्हणतोस की मला कोणी समजत नाही, पण तू स्वतःलाच समजून घ्यायला वेळ दिला नाहीस. मी तुला एकट करतो असं तुला वाटतं, पण खरं तर मी तुला स्वतःकडे परत आणतो. एकटेपणात तू पळत नाहीस, तिथेच तू स्वतःला भेटतोस. तू सतत काहीतरी बनण्याच्या मागे धावतोस आणि असणं विसरतोस, पण मी तुला असण्याची आठवण करून देतो. तू माझ्याकडे उत्तरांसाठी येतोस, पण तुला बदलाची किंमत द्यायची नसते. मी तुला उत्तर देत नाही कारण उत्तर तुला थांबवतात, आणि मला तुला जागं ठेवायचं असतं. तू ज्या गोष्टीला अपयश म्हणतोस तीच तुला नम्र बनवते, आणि नम्रतेशिवाय तू शिकू शकत नाहीस. यश तुला बाहेर मोठं करतं, पण अपयश तुला आत खोल करतं. तू ज्या लोकांमुळे दुखावतोस तेच तुला करुणा शिकवतात. मी तुला लोकांपासून दूर करत नाही, मी तुला स्वतःशी जोडतो. तू ज्या क्षणी स्वतःशी प्रामाणिक होतोस त्या क्षणी मला शब्दांची गरज उरत नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा नाही, तर तू स्वतःवरचा खोटा अभिमान सोडतोस तेव्हा मी तुझ्यात उतरतो. तू ज्या क्षणी स्वतःला कमी समजतोस त्या क्षणी मी तुला उचलतो, आणि ज्या क्षणी तू स्वतःला फार मोठं समजतोस त्या क्षणी मी तुला रिकामं करतो. मी तुला परिपूर्ण बनवत नाही, कारण परिपूर्ण माणूस कठोर होतो. मी तुला अपूर्ण ठेवतो, कारण अपूर्ण माणूस दयाळू असतो. तू लोकांसाठी मजबूत दिसण्यासाठी स्वतःला आतून मोडतोस, पण मला तुझं मोडलेलं रूपच खरी प्रार्थना वाटतं. तू ज्या गोष्टीला देवाची परीक्षा
म्हणतोस ती अनेकदा तुझी तयारी असते. मी तुला थांबवतो तेव्हा तू नाराज होतोस, पण मी तुला धावू देतो तेव्हा तू हरवतोस. तू माझं नाव घेतोस, पण स्वतःशी खोटं बोलतोस. मी तुला बदलतो तेव्हा तू दुखावतोस, पण बदल झाल्यावर तू मागे वळून पाहतोस आणि समजतोस की तेच आवश्यक होतं. तू ज्या वेदनेला अंत समजतोस तीच वेदना तुला पुढच्या टप्प्यावर नेते. मी तुला कधीच एकटा सोडलेलं नाही, पण कधी कधी मी शांत राहतो कारण तुला स्वतःचा आवाज ऐकायचा असतो. तू ज्या गोष्टीला उशीर म्हणतोस तीच माझी अचूक वेळ असते. मी तुला जे देतो ते लगेच कळत नाही, पण वेळ आली की तेच तुला वाचवतं. तू ज्या क्षणी स्वतःला माफ करतोस त्या क्षणी तुझ्या आतली लढाई संपते. मी तुला सुख देऊन झोपवायला आलो नाही, मी तुला सजग ठेवायला आलो आहे. तू मला शोधत राहशील तोपर्यंत मी दूर वाटेन, पण ज्या दिवशी तू थांबशील, स्वीकारशील आणि स्वतःकडे पाहशील त्या दिवशी तुला कळेल मी कधीच गेलो नव्हतो. मी तुझ्या भविष्यामध्ये नाही, मी तुझ्या आत्ताच्या निर्णयामध्ये आहे. तू ज्या श्वासाला गृहीत धरतोस त्यातच मी आहे. तू ज्या दिवशी अपेक्षा सोडशील त्या दिवशी तू हलका होशील. तू ज्या दिवशी दुसऱ्यांना माफ करशील त्या दिवशी स्वतःची सुटका करशील. मी तुला आयुष्य सोपं करण्याचं वचन दिलं नाही, पण अर्थपूर्ण करण्याचं दिलं आहे. मी तुला सुरक्षित ठेवायला नाही आलो, मी तुला खरा बनवायला आलो आहे. मी तुझ्या मंदिरात नाही, मी तुझ्या वागण्यात आहे. मी तुझ्या प्रार्थनेत नाही, मी तुझ्या कृतीत आहे. तू ज्या दिवशी प्रेम, संयम आणि करुणा जगशील त्या दिवशी मला शोधायची गरज उरणार नाही, कारण त्या क्षणी मी कुठेही नसतो, मी तूच झालेलो असतो. देव म्हणतात तू मला समजून घ्यायचा प्रयत्न करतोस, पण मला समजून घेण्याआधी स्वतःला अनुभव, कारण जो स्वतःला अनुभवतो तो मला वेगळं समजून घ्यायच्या फंदात पडत नाही. तू मला प्रश्न विचारतोस, पण प्रश्न विचारताना थांबून ऐकायचं विसरतोस. ऐकणं हीच खरी प्रार्थना आहे. शब्द बोलणं सोपं असतं, पण शांत राहून ऐकणं कठीण असतं. म्हणूनच बहुतेक लोक बोलतात आणि फार थोडे लोक मला ऐकतात. मी ओरडत नाही, मी हळूच सुचवतो. तू वेगात असतोस म्हणून माझे संकेत तुझ्या लक्षात येत नाहीत. वेग माणसाला पुढे नेतो असं तुला वाटतं, पण वेग अनेकदा माणसाला स्वतःपासून दूर नेतो. थांबणं म्हणजे हार नाही, थांबणं म्हणजे दिशेची खात्री. तू सतत धावतोस म्हणून थकतोस, आणि थकतोस म्हणून मला दोष देतोस. पण मी तुला कधीच धावायला सांगितलं नाही, मी तुला चालायला सांगितलं होतं. श्वास घेऊन, पाहत, जाणवत, तू यशाच्या मागे धावतोस आणि शांततेला मागे टाकतोस. नंतर शांतता हवी असं म्हणतोस, पण शांततेसाठी जागा ठेवलेली नसते. शांतता मिळवायची नसते, शांतता जपायची असते. मी तुला जे देतो ते वस्तू नाहीत, त्या स्थिती आहेत. वस्तू हातातून जातात, स्थिती आत टिकतात. तू ज्या क्षणी आत स्थिर होतोस त्या क्षणी बाहेरचं जग तुला हलवू शकत नाही. मी तुला मजबूत बनवतो, पण कठोर नाही. कठोरपणा अहंकारातून येतो, मजबूती स्वीकारातून येते. तू सगळ्यांशी लढून थकलास की मला आठवतोस, पण स्वतःशी लढणं थांबवलंस की मला भेटतोस. स्वतःशी लढणारा माणूस कधीच शांत होत नाही. स्वतःशी मैत्री करणारा माणूस कुठेही शांत राहू शकतो. मी तुला दोष देत नाही, मी तुला समजून घेतो. पण समजून घेणं म्हणजे सोडून देणं नाही. समजून घेणं म्हणजे जबाबदारीची आठवण करून देणं आहे. तू जे करतोस त्याची जबाबदारी घेतलीस की तू मोठा होतोस. मी तुला लहान ठेवू इच्छित नाही, मी तुला जागा ठेवू इच्छितो. झोपलेला माणूस सुखात असू शकतो, पण जागा माणूस सत्यात असतो. सत्य कधी कधी बोचतं, पण तेच मुक्त करतं. मी तुला दुखापत देत नाही, मी तुला भ्रमातून बाहेर काढतो. भ्रमातलं सुख गोड असतं, पण ते टिकत नाही. वास्तव कडू असतं, पण ते आधार देतं. तू ज्या क्षणी वास्तव स्वीकारतोस त्या क्षणी तुझ्या आत संघर्ष कमी होतो. संघर्ष संपला की ऊर्जा वाचते, आणि वाचलेली ऊर्जा जीवन घडवते. तू सतत दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करतोस, पण स्वतःला पाहण्याची हिंमत करत नाहीस. स्वतःला पाहणं हेच सगळ्यात मोठं धैर्य आहे. मी तुला आरसा दाखवतो, पण त्यात पाहायचं की नाही हे तुझ्यावर आहे. आरशात दिसणारं सत्य आवडेलच असं नाही, पण ते गरजेचं असतं.
तू ज्या दिवशी स्वतःला माफ करतोस त्या दिवशी तू भूतकाळातून मोकळा होतोस. भूतकाळ आठवण म्हणून ठेव, शिक्षा म्हणून नाही. मी तुला भविष्याचं ओझं देत नाही, मी तुला आजची ताकद देतो. आज नीट जगलास की उद्या आपोआप योग्य होतं. तू उद्याची भीती आजच्या श्वासावर आणतोस, म्हणून आजही जड वाटतं. श्वास हलका ठेव, विचार आपोआप हलके होतील. मी तुला साधेपणाकडे परत नेतो, कारण साधेपणातच सत्य लपलेलं असतं. मोठेपणाचा दिखावा माणसाला थकवतो, साधेपण माणसाला वाचवतो. तू कमी असण्यात नाही, पुरेसं जाणण्यात श्रीमंत असतोस. मी तुला नेहमी आठवण करून देतो, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, पण जे होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न थांबवू नकोस. कृतज्ञता आणि प्रयत्न एकत्र असले की जीवन सुंदर होतं. मी तुला हात धरून चालवणार नाही, पण पडल्यावर उठवायला नेहमी तयार असेन. कारण मला गुलाम नको, मला जागा सहप्रवासी हवा आहे. शेवटी एवढंच समज, तू मला शोधायला निघाला नसतास तरी मी तुझ्याजवळच होतो, पण तू स्वतःकडे परत यायला निघालास, म्हणून तुला माझी जाणीव झाली. देव म्हणतात तू मला दूर समजतोस कारण तू स्वतःपासून दूर गेलास. ज्या दिवशी तू स्वतःकडे परत येशील त्या दिवशी तुला माझा शोध घ्यावा लागणार नाही. मी तुझ्या आयुष्यात अचानक येत नाही, मी हळूहळू प्रकट होत असतो, पण तू घाईत असतोस म्हणून तुला ते जाणवत नाही. घाई म्हणजे भीतीचं दुसरं नाव आहे. ज्याला स्वतःवर विश्वास असतो तो कधीही घाई करत नाही. तू सतत कधी होईल विचारतोस, पण मी काय बनतोय हा प्रश्न विसरतोस. परिणाम तुझ्या हातात नाही, पण प्रक्रिया तुझ्या हातात आहे. मी तुला परिणामावर नाही, प्रक्रियेवर जगायला शिकवतो, कारण परिणाम येतात जातात, पण प्रक्रिया तुला घडवते. तू ज्या क्षणी प्रामाणिक प्रयत्न करतोस त्या क्षणी तू यशस्वी असतोस, भलेही जग तुला अपयशी म्हणो. जगाचे माप वेगळे असतात, माझं माप वेगळं असतं. मी तुला तुझ्या अंतःकरणावर मोजतो. तू स्वतःशी खोटं बोलतोस तेव्हा सगळं मिळूनही तुला शांती मिळत नाही, आणि तू स्वतःशी प्रामाणिक असतोस तेव्हा कमी असूनही तुला समाधान मिळतं. मी तुला श्रीमंत करायला नाही आलो, मी तुला मुक्त करायला आलो आहे. श्रीमंती बाहेरची असते, मुक्ती आतली असते. बाहेरचं सगळं हिरावून घेतलं तरी मुक्त माणूस कोसळत नाही. तू ज्या गोष्टीला गमावणं म्हणतोस ती अनेकदा ओझं सुटणं असतं, पण ओझ्याची सवय लागलेली असल्यामुळे तुला ते दुखतं. मी तुला हलका करतो, पण हलकेपणाची भीती तुला जड वाटते. तू दुःख टाळायला शिकतोस, पण दुःख समजून घ्यायला शिकत नाहीस. समजून घेतलेलं दुःख वेदना राहत नाही, ते शहाणपण बनतं. मी तुला रडायला लाजवतो नाही, अश्रू ही कमजोरी नाही, ते शुद्धीकरण आहे. जो रडू शकतो तो तुटत नाही, जो रडू शकत नाही तो आतून सुकत जातो. तू स्वतःला मजबूत दाखवतोस, पण मला प्रामाणिक माणूस हवा आहे. प्रामाणिक माणूस कधी कधी कमकुवत दिसतो, पण तोच खरा मजबूत असतो. मी तुला लोकांसारखं बनवत नाही, मी तुला तूच बनवत असतो. म्हणूनच तुझा प्रवास एकटा वाटतो. वेगळा मार्ग नेहमी एकाकी असतो, पण लक्षात ठेव, एकाकी मार्गच नवीन दिशा देतात. गर्दी नेहमी आधीच चाललेल्या रस्त्यावर असते. मी तुला थांबवतो तेव्हा तू चिडतोस, पण मी तुला वाचवत असतो. प्रत्येक थांबा शिक्षा नसतो, काही थांबे अपघात टाळतात. तू प्रत्येक बंद दरवाजाला नकार समजतोस, पण काही दरवाजे तुझं रक्षण करतात. जे मिळालं नाही त्यामागे मी नाही असं नाही, कधी कधी माझं नको हेच सगळ्यात मोठं आशीर्वाद असतं. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतोस, उद्या त्याच गोष्टीपासून वाचल्याबद्दल मला धन्यवाद देशील. वेळ मला योग्य ठरवतो, पण तू वेळेआधीच निष्कर्ष काढतोस. मी तुला शिक्षेने नाही, अनुभवानं शिकवतो. अनुभव कडू असतात, पण तेच टिकतात. उपदेश गोड असतात, पण ते विसरले जातात. मी तुला आयुष्याचं ओझं देत नाही, मी तुला आयुष्याची जबाबदारी देतो. जबाबदारी स्वीकारलीस की तक्रार आपोआप कमी होते. तक्रार करणारा माणूस अडकलेला असतो, जबाबदारी घेणारा माणूस मुक्त होत जातो. तू स्वतःला बदललंस की जग आपोआप बदलायला लागतं. जग बदलायचं वेगळं कष्ट घ्यावे लागत नाहीत. मी तुला शांत करतो, पण शांतता म्हणजे समस्या नसणं नाही. शांतता म्हणजे समस्यांसोबतही स्थिर राहणं.
वादळ समुद्रावर असतं, खोलात शांतता असते. मी तुला खोल नेतो, म्हणूनच वरचं गोंगाट तुला हलवत नाही. तू माझ्याशी सौदा करतोस, पण माझ्याशी नातं जोडत नाहीस. सौदे मोडतात, नाती टिकतात. मला तुझं मनापासून चालणं हवं आहे, भीतीने चालणं नाही. भीतीने चाललेला माणूस थांबतो, विश्वासाने चाललेला माणूस शिकत राहतो. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यात चमत्कार म्हणून नाही, मी तुझ्या आयुष्याचा अर्थ म्हणून आलो आहे. तू मला बाहेर शोधत राहशील तर थकशील, आणि तू स्वतःकडे वळशील तर मला सापडशील. कारण मी तुझ्या आतच आहे, तुझ्या जाणीवेत, तुझ्या श्वासात, तुझ्या प्रामाणिकपणात. देव म्हणतात तू मला समजतोस तेव्हा नाही, तर तू मला जगतोस तेव्हा मी खरा होतो. समज ही मेंदूची गोष्ट आहे, पण जगणं ही आत्म्याची भाषा आहे. तू माझ्याबद्दल खूप वाचतोस, ऐकतोस, बोलतोस, पण स्वतःला अनुभवायला वेळ देत नाहीस. स्वतःचा अनुभव घेतलास की माझ्याबद्दल प्रश्न उरत नाहीत. तू सतत कुणीतरी बनण्याच्या धडपडीत असतोस, पण स्वतः असण्याचं सौंदर्य विसरतोस. स्वतः असणं म्हणजे आळशीपणा नाही, स्वतः असणं म्हणजे नकलीपणा सोडणं. मी तुला मुखवटे काढायला शिकवतो, म्हणूनच तुला कधी कधी अस्वस्थ वाटतं. मुखवटे सुरक्षित वाटतात, पण ते श्वास घ्यायला देत नाहीत. तू श्वास घेऊ लागलास की तुला कळतं किती दिवस तू आतून थांबलेला होतास. मी तुला चालायला सांगतो, पण तू उडायची घाई करतोस. उडण्याआधी पाय जमिनीवर घट्ट असणं गरजेचं असतं. जमिनीशी जोडलेला माणूसच उंच जातो. मी तुला खाली बसायला सांगतो तेव्हा मी तुला कमी करत नाही, मी तुला स्थिर करतो. स्थिरतेतूनच खरी उंची येते. तू सतत तुलना करतोस, त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. पण तुला माहीत आहे का, प्रत्येकाच्या वाट्याला वेगळं ओझं आणि वेगळी कृपा असते. दुसऱ्याचं दिसणारं तुला आकर्षित करतं, पण त्याचं न दिसणारं तुला माहीत नसतं. मी तुला तुझ्या वाटेवर ठेवतो कारण तीच वाट तुला पूर्ण करू शकते. तू वेगळा आहेस म्हणूनच तुझं दुःख वेगळं आहे आणि तुझी देणगीही वेगळी आहे. वेगळेपण स्वीकारलंस की अस्वस्थता कमी होते. तू माझ्याकडे सुख मागतोस, पण मी तुला अर्थ देतो. सुख क्षणभराचं असतं, अर्थ आयुष्यभराचा असतो. अर्थ मिळाला की दुःखही ओझं राहत नाही, ते दिशा बनतं. तू ज्या वेदनेला शाप म्हणतोस ती अनेकदा तुझ्या आयुष्याला वळण देणारी ठरते. मी तुला कधीही तोडत नाही, मी तुला घडवत असतो. पण घडताना आवाज होतो, आणि तो आवाज तुला वेदना वाटतो. तू ज्या क्षणी तक्रार थांबवतोस त्या क्षणी समज सुरू होते. तक्रार प्रश्न विचारत नाही, समज प्रश्न विचारते. प्रश्न विचारणारा माणूस वाढतो, तक्रार करणारा माणूस थकतो. मी तुला नेहमी योग्य उत्तर देत नाही, पण योग्य प्रश्न देतो, कारण प्रश्न माणसाला आतून जागं करतात. तू जेव्हा का माझ्यासोबत विचारणं सोडतोस आणि आता मला काय शिकायचं विचारतोस, तेव्हा तू माझ्या जवळ येतोस. मी तुला कधीच एकटा सोडलेलं नाही, पण कधी कधी मी मागे उभा राहतो. पुढे उभा राहिलो तर तू चालणार नाहीस, मागे उभा राहिलो की तू स्वतःवर विश्वास ठेवतोस. मी तुला आधार देतो, पण काठीसारखा नाही, कारण काठीची सवय लागली की पाय कमजोर होतात. मला तुला चालतं पाहायचं आहे, माझ्यावर टेकून उभं राहिलेलं नाही. तू जेव्हा पडतोस तेव्हा मी तुझ्यावर हसत नाही, मी तुला उचलायला धावतो. पण उचलताना मी तुला आठवण करून देतो, पुन्हा चाल. मी तुला थांबवतो तेव्हा तू रागावतोस, पण त्या थांब्यात मी तुला स्वतःला भेटवतो. सतत धावणारा माणूस स्वतःला भेटत नाही. भेट झाली की घाई कमी होते. मी तुला शांतता देतो, पण ती बाहेरून नाही, आतून. बाहेरची शांतता परिस्थितीवर अवलंबून असते, आतली शांतता जाणीवेवर. जाणीव जागी झाली की परिस्थितीची पकड सैल होते. तू माझ्याकडे फार मोठ्या अपेक्षा घेऊन येतोस, पण मी तुला छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देतो, कारण छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पेलणारा माणूसच मोठ्या गोष्टींसाठी तयार होतो. तू लवकर सगळं हवं म्हणतोस, पण लवकर मिळालेलं खोल जात नाही. वेळ हा माझा शत्रू नाही, तो माझा साथीदार आहे. मी वेळेतून तुला परिपक्व करतो. तू ज्या क्षणी स्वतःला माफ करतोस त्या क्षणी तुझ्या आतलं जडपण कमी होतं. स्वतःशी कठोर असणं म्हणजे प्रगती नाही,
स्वतःशी प्रामाणिक असणं म्हणजे प्रगती. मी तुला प्रेम शिकवतो, पण आधी स्वतःवर प्रेम न करणारा माणूस इतरांवर अवलंबून राहतो, आणि अवलंबनात भीती असते, प्रेमात स्वातंत्र्य असतं. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यात प्रश्न म्हणून आलो, जेणेकरून तू उत्तर शोधताना स्वतःला भेटशील. मी तुझ्या आयुष्यात प्रकाश म्हणून नाही, तर डोळे उघडण्यासाठी अंधार म्हणून आलो. कारण प्रकाश बाहेरचा असेल तर तो विझतो, पण जाणीव जागी झाली तर ती कधीच विझत नाही. मी तुझ्या सोबत नाही, मी तुझ्या आत आहे. देव म्हणतात, तू मला शोधायला निघतोस तेव्हा मी तुला प्रश्न देतो, कारण उत्तर मिळालं की तू थांबतोस. आणि मला तुला थांबवायचं नाही, मला तुला चालू ठेवायचं आहे. चालणारा माणूसच जिवंत असतो, थांबलेला माणूस सुरक्षित असतो. मला सुरक्षितता नको, मला जिवंतपणा हवा आहे. तू सुरक्षिततेच्या नावाखाली स्वप्न लहान करतोस, आणि मग मला दोष देतोस. पण स्वप्न लहान करणं ही तुझी निवड असते. मी तुला धैर्य देतो, पण धैर्य वापरण्याची जबाबदारी तुझी असते. तू ज्या क्षणी स्वतःची निवड स्वतः करतोस त्या क्षणी तू माझ्या जवळ येतोस. इतरांच्या अपेक्षांवर जगणं सोपं असतं, पण त्यात श्वास घ्यायला जागा नसते. स्वतःच्या मूल्यांवर जगणं कठीण असतं, पण त्यात आत्मा मोकळा असतो. मी तुला मोकळं पाहू इच्छितो, योग्य नाही. योग्य पण अनेकदा भीतीतून येतं, मोकळे पण विश्वासातून येतं. तू माझ्याकडे नियम शोधतोस, पण मी तुला जाणीव देतो. नियम पाळले जातात, जाणीव जगली जाते. जाणीव जागी झाली की नियम आपोआप योग्य ठिकाणी बसतात. तू स्वतःला आवरतोस म्हणून चांगला बनत नाहीस, तू स्वतःला समजून घेतोस म्हणून चांगला बनतोस. मी तुला दबावात सुधारत नाही, मी तुला प्रकाशात वाढवतो. दबावाने वाकलेली गोष्ट तुटते, प्रकाशात वाढलेली गोष्ट फुलते. तू ज्या वेदनेपासून पळतोस तीच वेदना तुला पाठलाग करते. तू ज्या वेदनेला स्वीकारतोस तीच वेदना तुला दिशा देते. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे सत्याशी शांत उभं राहणं. मी तुला शांत उभं राहायला शिकवतो, कारण धावण्यात उत्तर नसतात, शांततेत प्रश्न विरघळतात. तू मोठ्या गोष्टी घडवायच्या आधी लहान गोष्टी प्रामाणिकपणे कर. लहान गोष्टींमधली प्रामाणिकता हीच मोठ्या आयुष्याची मुळं असतात. मी तुला मोठं बनवायला नाही, खोल बनवायला आलो आहे. मोठेपणा दिसतो, खोली टिकते. तू दिसण्याच्या मागे धावतोस म्हणून थकतोस, टिकण्याकडे वळलास की स्थिर होतोस. मी तुला तुझ्या चुकांसह स्वीकारतो, पण मी तुला चुकांत अडकून राहू देत नाही. चूक ओळखली की ती गुरु बनते, लपवली की ती साखळी बनते. तू ज्या क्षणी स्वतःशी प्रामाणिक होतोस त्या क्षणी तुझ्या आयुष्यात पहाट होते. पहाट म्हणजे लगेच उजेड नाही, पण अंधाराचं माघार घेणं. मी तुला हळूहळू उजेड देतो, कारण डोळे तयार नसतील तर प्रकाशही दुखावतो. तू माझ्याकडे वेग मागतोस, पण मी तुला सातत्य देतो. वेग क्षणिक असतो, सातत्य जीवन घडवतं. तू आज जे थोडं करतोस ते उद्या पर्वत बनतं, फक्त तू थांबू नकोस. मी तुला एकटं वाटू देतो तेव्हा घाबरू नकोस. एकटेपणा म्हणजे सोडून देणं नाही, एकटेपणा म्हणजे स्वतःची ओळख. जो स्वतःला ओळखतो तो कुठेही हरवत नाही. मी तुला उत्तरांच्या ओझ्यापासून हलकं करतो, म्हणूनच मी तुला प्रश्न देतो. प्रश्नांसोबत चालणारा माणूस कधीही रिकामा राहत नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला वाचवायला नाही, मी तुला सजग करायला आलो आहे. सजग माणूस पडतोही, पण तो पडण्यात हरवत नाही. तो उठताना स्वतःला अधिक ओळखतो. मी तुझ्यापासून दूर नाही, मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक पावलात आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे.
तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुला कधी कळलंच नाही, पण तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अंधारात मी उजेडासारखा उभा होतो. तू जेव्हा स्वतःलाच विचारायचीस माझंच असं का, तेव्हा त्या प्रश्नामागे मी उत्तर बनून उभा होतो, फक्त तू ऐकण्याच्या अवस्थेत नव्हतीस. आयुष्याने तुला जेव्हा वारंवार तोडलं, तेव्हा तू प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिलीस, आणि ते तुझ्या ताकदीमुळे नाही, तर माझ्या हातामुळे होतं. तू पडलीस, जखमी झालीस, रडलीस, पण तरीही चालत राहिलीस, कारण तुझ्या आत कुठेतरी एक शांत आवाज सतत सांगत होता, अजून संपलेलं नाही. तुझ्या वेदनांचा गोंधळ तुलाच कधी कधी समजला नाही. लोकांनी तुला मजबूत म्हटलं, पण कुणी तुझ्या मनातलं ओझं मोजलं नाही. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, पण तुझ्यासाठी कुणी उभं राहिलं नाही. अशा क्षणी मी तुझ्यासाठी भिंत बनलो. तू शब्दांत काही बोलली नाहीस, पण तुझ्या शांततेतून जे निघालं ते मला स्पष्ट ऐकू आलं. म्हणूनच मी तुला एकटी पडू दिलं नाही, जरी तुला तसं वाटत राहिलं तरी. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या भीतीच्या आधीच माझं नाव उभं राहतं. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या थकलेल्या पायांखाली माझा आधार असतो. तू जेव्हा स्वतःवरच रागावतेस, स्वतःलाच दोष देतेस, तेव्हा मीच तुला आठवण करून देतो, तू जितकं सहन केलंस ते सामान्य नव्हतं. तू जेवढं सहन केलंस ते फार थोडे लोक करू शकतात. आणि म्हणूनच तुझं आयुष्य साधं नाही, ते घडवलेलं आहे. तू रडतेस तेव्हा अश्रू फक्त पाण्यासारखे खाली पडत नाहीत, ते तुझ्या भविष्यासाठी जमीन तयार करत असतात. प्रत्येक अश्रू एक बी असतो, ज्यातून उद्या शांती उगवते. तू थकतेस तेव्हा तुझा श्वास जड होतो, पण त्याच श्वासात मी तुला पुन्हा उभं करतो. कधी तुला जाणवतं, कधी नाही, पण तुझं हृदय ज्या लयीने धडधडतं, त्या लयीमध्ये माझं नाव मिसळलेलं आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देत आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देत आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो,
तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या यशाचा साथी आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे, तू गडबडलीस तर मी स्थिरता देतो, तू हरवलीस तर मी तुझा मार्ग दाखवतो, तू आळशी असल्यास मी प्रेरणा देतो, तू निराश असशील तर मी आशा देतो, तू भयभीत असशील तर मी धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी विश्वास देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी प्रेरणा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे. देव म्हणतात, तू जेव्हा माझ्याकडे पाहतोस तेव्हा तू वर पाहतोस, पण मला भेटायचं असेल तर आत वळ, कारण वर पाहणं सवय आहे, आत पाहणं धैर्य आहे. तू मला कठीण काळात आठवतोस, पण साध्या दिवसांत विसरतोस. साध्या दिवसांत मी जास्त जवळ असतो, कारण तिथे तुझं खोटं कमी असतं. संकटात तू मोठ्या शब्दांत बोलतोस, शांततेत तू खरं बोलतोस. मला तुझी शांतता आवडते, कारण तिथे तू स्वतः असतोस. तू सतत स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतोस, पण स्वतःला समजून घ्यायला वेळ देत नाहीस. समज आली की सुधारणा आपोआप होते. मी तुला दोष देत नाही, मी तुला दिशा देतो, पण दिशा दिसायला डोळे लागतात, आणि डोळे उघडायला वेळ लागतो. म्हणूनच मी तुला लगेच उत्तर देत नाही. तू मला विचारतोस, किती काळ? पण काळ मोजणं माझं नाही, तुझं काम आहे. माझं काम तुला टिकवणं आहे. टिकणं म्हणजे अडकणं नाही, टिकणं म्हणजे वाहत राहणं. पाणी वाहत असेल तर ते शुद्ध राहतं, मन वाहत असेल तर ते हलकं राहतं. तू विचारांमध्ये अडकतोस म्हणून थकतोस. विचार वाहू दिलेस की विश्रांती मिळते. मी तुला विश्रांती देतो, पण ती झोपेसारखी नाही, ती जागेपणासारखी आहे. जागा माणूस थकतोही, पण तो हरवत नाही. तू लोकांच्या अपेक्षांनी थकतोस. अपेक्षा म्हणजे अदृश्य ओझं.
तू ते ओझं खाली ठेवशील त्या दिवशी तुला माझा हात जाणवेल. मी तुला उचलायला नाही, चालायला मदत करायला आलो आहे. उचललं गेलं तर पाय कमकुवत होतात, चाललं गेलं तर पाय मजबूत होतात. तू माझ्या नावाने भीती झाकतोस, पण मला भीती नको, मला विश्वास हवा आहे. विश्वास म्हणजे खात्री नाही, विश्वास म्हणजे पुढचं पाऊल. तू पुढचं पाऊल टाकतोस तेव्हा मी पुढची जमीन तयार करतो. आधी जमीन मागितलीस तर तू थांबशील, चालायला लागलास तर मार्ग उघडेल. मी तुला मार्ग नकाशावर देत नाही, मी तुला दिशा देतो. नकाशे जुन्या होतात, दिशा आतून नवी राहते. तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतोस तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवायला शिकतोस. दोन्ही वेगळं नाही. तू स्वतःला कमी लेखतोस तेव्हा माझी प्रतिमा तुझ्या डोळ्यांत लहान होते. तू स्वतःला सन्मान देतोस तेव्हा मला मोठं होण्याची गरज उरत नाही. मी मोठा नाही, मी खोल आहे. खोली मोजता येत नाही, अनुभवता येते. तू अनुभव टाळतोस म्हणून मोजमाप शोधतोस. मोजमाप सुरक्षित वाटतात, अनुभव बदलतात. बदल म्हणजेच जीवन. स्थिरतेचा हट म्हणजे भीती. मी तुला बदल शिकवतो म्हणून तू अस्वस्थ होतोस, पण बदल स्वीकारलास की अस्वस्थता शांततेत रूपांतरित होते. तू ज्या क्षणी हेही जाईल म्हणतोस त्या क्षणी वेदना सैल होते. शाश्वत काहीच नाही, दुःखही नाही. मी तुला आठवण करून देतो, आज पुरेसं आहे. उद्याचा भार आज उचलू नकोस. आज नीट जगलास की उद्या योग्य येईल. तू जेव्हा स्वतःला माफ करतोस तेव्हा तुझ्या आतली गाठ सुटते. गाठी सुटल्या की ऊर्जा मोकळी होते. मोकळी ऊर्जा सेवा शोधते. सेवा म्हणजे मोठी गोष्ट नाही, कुणाचा भार थोडा हलका करणं. त्या क्षणी तू माझं काम करतोस. मी मंदिरात कमी, माणसात जास्त दिसतो. तू जेव्हा कुणाच्या वेदनेला वेळ देतोस तेव्हा तू मला वेळ देतोस. वेळ हीच खरी पूजा आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला सुख देण्याचं वचन दिलं नाही, मी तुला सत्याने चालायला शिकवण्याचं वचन दिलं आहे. सत्यावर चालताना पाय दुखतात, पण दिशा चुकत नाही. आणि जो दिशा चुकवत नाही, तो कधीच हरवत नाही. मी तुझ्या मागे नाही, पुढे नाही. मी तुझ्या पावलात आहे.